आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने रामनवमी 2026 निमित्त भव्य आणि दिमागदार उत्सवाचे आयोजन करण्यात आले आणि या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, ऊर्जा आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला। या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री दिनेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर संपूर्ण आयोजनाची धुरा आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा मंत्री विशाल जयस्वाल यांनी समर्थपणे सांभाळली। कार्यक्रमाची सुरुवात श्रीरामांच्या महाआरतीने झाली। त्यानंतर हनुमान चालीसा आणि रामस्तुतीने वातावरण संपूर्णपणे भक्तिमय झाले। या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे लहान मुलांचे वेशभूषा सादरीकरण, ज्यामध्ये छोट्या राम, सीता, हनुमान यांच्या रूपात मुलांनी सर्वांचीच मने जिंकली। त्यासोबत ग्रुप डान्स, सोलो ॲक्ट आणि विशेष म्हणजे रामायणाची संपूर्ण कथा एका दमदार वन शॉट ॲक्टमध्ये सादर करण्यात आली, ज्याने उपस्थितांची दाद मिळवली। कार्यक्रमाला ठाणे जिल्हा सहमंत्री, जिल्हाध्यक्ष तसेच भाजप समाजसेवक श्री नयन मुठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। विशेष आकर्षण म्हणून महाअवतार नरसिंह हा चित्रपट मोठ्या स्क्रीनवर लहान मुलांसाठी दाखवण्यात आला, ज्यामुळे मुलांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। यावेळी एक महत्त्वाचा संदेशही देण्यात आला, आपली मुले हेच आपले भविष्य आहेत आणि त्यांना प्रभू श्रीराम, हिंदू संस्कृती आणि आपल्या परंपरांची ओळख असणे अत्यंत गरजेचे आहे। आंतरराष्ट्रीय बजरंग दलाने याच विचाराला पुढे नेत प्रत्येक व्यक्तीमध्ये, विशेषतः मुलांमध्ये संस्कार आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे। रामनवमी हा फक्त सण नाही, तर धर्म, संस्कृती आणि आदर्श जीवनमूल्यांची आठवण करून देणारा एक पवित्र दिवस आहे, जो भगवान श्रीरामांच्या जन्म